तर मस्त असं डोंगरांना बघत मावळत्या सूर्याला टाटा बाय बाय करत ना आम्ही निघालो आमच्या प्रवासाला. म्हणजेच मी ना माझ्या मामाकडे चालले होते, माझ्या मामाच्या गावाला चालले होते. मामाचं गाव म्हणजे ना शाळेलाच लहानपणी सुट्टी लागल्यानंतर पहिलं तर मामाकडे जायचं, जोपर्यंत सुट्टी संपत नाही तोपर्यंत घरी नाही यायचं. वेकेशन म्हणजे काय तर मामाचं गाव. मजा मस्ती करायला कुठे जायचं तर मामाकडे जायचं. मामा म्हणजे ना एक हिरो होता लहानपणी, आणि म्हणूनच ना आज आम्ही मामाकडे चालले. लहानपणीचे दिवस ना पुन्हा एकदा आठवतात. मी खूप वर्षांनी चालले, कधीतरी जाते मी आधीमध्ये, पण असं एकत्र येणं फार कमी होतं, कारण आम्ही सगळेजण येणार होतो, माझ्या बहिणी सगळ्या. त्यामुळं फार एक्सायटेड होते. तिथं पोहोचलो मस्तपैकी ना, सगळ्यांची जेवणं चालली होती, सगळ्यांना भेटलो, छान गप्पा मारल्या. माझ्या लेकाला तिथं गाड्या भेटल्या, त्यामुळे त्याला बाकी कुठल्याच गोष्टींची गरज नव्हती. तो त्याच्या गाड्यांमध्ये मस्त व्यस्त होता. त्यामुळे मला पण फार वेळ भेटला, आणि तिथे गेल्यावर मी त्याची जबाबदारीनं त्याच्या आजीकडे आणि त्याच्या पप्पाकडे दिली, आणि मी मस्तपैकी हुंदडायला मोकळी झाले. गेल्यावरती छान असं मस्त जेवण केलं आणि मस्त असा आमचा दिवस संपवला म्हणता यायचं नाही, कारण आम्ही ना संध्याकाळी मस्त तमाशा